नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि भारतीय मजदूर संघाचा प्रदेश मंत्री। आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात एक बैठक झाली आणि टाटा पॉवरचे सर्व आमचे कार्यकर्ते, सुरक्षा रक्षक बांधव या बैठकीस उपस्थित झाले। विषय जो महत्त्वाचा होता TDS संदर्भात। आपल्याला माहिती आहे की TDS आपला वर्षानुवर्ष कट होतोय, परंतु त्या संदर्भात ठोस असं काही होत नाहीये। परंतु आज सकाळीच मी माननीय आयुक्त जे आपले सांगलीचे आहेत मुजावर साहेब व तसेच त्यांचे सहकारी निहाल यांच्याशी बोलणं केलं असून येत्या आठवडा ते 2 आठवड्यामध्ये आपला TDS हा अकाउंटला जमा करण्याची व्यवस्था होईल। TDSचं कॅल्क्युलेशन फक्त बाकी आहे, त्याच्याऐवजी जे कायदेशीर सोपस्कार होते ते सगळेही पार पडलेले आहेत आणि आता हे सगळे बांधव 100 किलोमीटरवरून या ठिकाणी टाटा पॉवरच्या केंद्रावरून या ठिकाणी मान तालुक्यातून आले आणि त्यांनीही त्यांचा TDSचा प्रश्न मांडलेला आहे। आज TDSचं कॅल्क्युलेशन आपण महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या लेटरवर आपण जिल्ह्याला देणार आहे, प्रशासनाला देणार आहे आणि बोर्डाला सांगणार आहे की यांचे TDS लवकरात लवकर जमा करावेत, कारण की TDSची लढाई आपण जिंकलेली आहे आणि संपलेली आहे। फक्त कॅल्क्युलेशनचा मुद्दा आहे तो बाकी आहे। त्यामुळे एक माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। तसेच भारतीय मजदूर संघाचा संपर्क अभियान चालू आहे, मजदूर संपर्क, कामगार संपर्क। तर मी सर्व जिल्ह्यातील, या सातारा जिल्ह्यातील सर्व मच्छीमार बांधव असतील, बांधकाम कामगार जे असतील त्यांना विनंती करतो, हे भारतीय मजदूर संघाचं ऑफिस आपलं आहे आणि या ठिकाणी मच्छीमारांसाठी जे जे स्कीम आहेत तेही आम्ही यांना सांगितलेलं आहे। जाळीची स्कीम असेल, डिझेलची स्कीम असेल किंवा विविध प्रकारचे भत्ते असतील किंवा घर बांधणीसाठी असेल, अशा विविध प्रकारचे लाभ भारतीय मजदूर संघ सातारा जिल्हा कार्यालयात दिले जातात। तरी आपण सर्व सुरक्षा रक्षक बांधव किंवा आपले ओळखीचे बांधव असतील त्यांना या स्कीम बद्दल जागरूकता करून द्यावी। आज या ठिकाणी बांधकाम कामगार महासंघ असेल किंवा मच्छीमार संघ असेल हे यासाठी कृतीशील असून गोड्या पाण्याच्या मासेमारीसाठी विशेष प्रयत्न व विशेष अनुदान या ठिकाणी आलेलं आहे, त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असं सांगितलं आहे। तसेच कामगार कल्याण मंडळासंदर्भात पण एक वेगळी स्कीम जे सांगली जिल्ह्याला लागू आहे, सातारा जिल्ह्याचा जे प्रस्ताव रखडले तेही लवकरच मार्गी लावू आणि ESIचा प्रश्न या बांधवांचा जो होता की मान तालुक्यामध्ये एखादी डिस्पेन्सरीला अधिकार द्यावेत, दवाखान्याला अधिकार द्यावेत, ESIचे हे पैसे भरतात, आजही 60-70 गार्ड तिकडे आहेत पण ESIचे बेनिफिट मिळत नाही। अशा विविध योजनांची चर्चा झाली असून आगामी काळात आपण त्या प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या मागे लागणार आहोत। मी सर्वांचे आभार मानतो आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ, भारतीय मजदूर संघातर्फे त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। आगामी काळात हे सर्व प्रश्न राहणार नाहीत याची दक्षता घेऊ। धन्यवाद।